मित्रांनो, हिंदी तसेच मराठी बिग बॉसचा इतिहास पाहता एखादा सीझन खूपच गाजला तर या नियोजित दिवसांपेक्षा आणखी काही दिवस खेळ वाढवला जातो। मात्र मराठी बिग बॉसच्या या पर्वाबाबत एक वेगळे अपडेट समोर आले आहे। सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या या पर्वासाठी विविध फॅन पेज तयार करण्यात आले आहेत। त्यापैकी काही ठिकाणी अशी चर्चा आहे की येत्या 6 ऑक्टोबर रोजी या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार। असे बोलले जात आहे की सूरज चौहान, पंढरीनाथ कांबळे, अंकिता प्रभुवालावलकर, अभिजित सावंत, धनंजय पवार, वर्षा उसगावकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, संग्राम चौगुले इत्यादी 10 स्पर्धकांपैकी विजेता कोण ठरेल हे 6 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जाणार आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ह्या अपडेटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण तसे झाल्यास 100 दिवसांचा खेळ अवघ्या 70 दिवसांतच संपेल। मित्रांनो, सोशल मीडियावर अशी चर्चा असली तरीही कलर्स मराठी वाहिनीकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। शिवाय बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन सर्वाधिक टीआरपी मिळवणारा सीझन ठरला आहे, त्यामुळे या पर्वाची लोकप्रियताही शिखरावर आहे। असे असताना मेकर्सकडून 70 दिवसात शो आटोपण्याचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यताही कमीच आहे। मित्रांनो, सध्या घरात अनेक घडामोडी घडल्या आहेत, ज्यामुळे शो चांगलाच इंटरेस्टिंग झाला आहे। घरातील बरीच समीकरणे बदलली आहेत। वर्षाताई आता निकी आणि अरबाजला साथ देताना दिसत आहेत, ज्यामुळे पॅडी दादा आणि डीपी दादा त्यांच्यावर संतापून असल्याचे पाहायला मिळाले। अरबाज घराचा नवा कॅप्टन झाल्यामुळे देखील प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत, कारण अनेकांना अरबाज आता घरात नको आहे आणि तसाही वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात कमी वोटिंग अरबाजलाच झाले होते। त्याला केवळ 2% वोट मिळाले होते। अशात तो घराबाहेर जाऊ नये म्हणून बिग बॉसनेच खेळी खेळली असा अनेकांनी आरोप लावला आहे। मित्रांनो, एकूणच बिग बॉसच्या घरातील ह्या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।